Yes, now we are moving to our next topic. ओके, सो फेस म्हणजे पाहिलं आपण याच्या अगोदरच्या लेक्चर मध्ये. नंतर युनिट सेलचं व्हॉल्यूम किती असते ते पाहिलं, दॅट इज एच क्यूब. नंतर जी इज स्टँड फॉर द स्टॅटिस्टिकल वेट्स. इथपर्यंत आपण कन्सेप्ट पाहिल्यात. नेक्स्ट आता आपल्याला पाहायचं आहे मायक्रोस्टेट मिक आणि मिक्रोस्टेट. एम ए मायक्रोस्टेट, ओके, आणि एम आय मिक्रोस्टेट. आता मिक्रोस्टेट म्हणजे काय, तर इथे एक एक्झाम्पल देऊन ते एक्सप्लेन केलेलं आहे. सपोज वी हॅव 4 distinguishable particles and we wish to distribute them into 2 exactly similar compartments in an open box. म्हणजे काय कन्सिडर करायचं आहे, 4 डिस्टिंग्विशेबल पार्टिकल्स म्हणजे 4 वेगवेगळे लोक. समजा सरळ सरळ एक्झाम्पल म्हणून 4 मित्र समजा फॉर एक्झाम्पल, आणि आपल्याला त्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे सिमिलर कंपार्टमेंट मध्ये in an open box. Since the particles are distinguishable, we denote them as A, B, C, and D. Any particle thrown must be fall into the one of the compartments, and the probability of particles falling any compartment is 1 by 2 is 50%. If the possible ways in which four particle can be distributed into 2 compartment is under as follows. पहा आता पहिलं कंपार्टमेंट आणि दुसरं कंपार्टमेंट डिस्ट्रीब्युशन आहे. पहिल्या याच्यात एक समजा आपल्याकडे जेवढे कंपार्टमेंट नंबर ऑफ पॉसिबल वे 2 कंपार्टमेंट आहे, तर पहिल्या याच्यात पहिल्या 2च कंपार्टमेंट होते, ठीक आहे, 4 पार्टिकल होते. तर पहिल्या 2 कंपार्टमेंट मध्ये पहा, पहिल्या याच्यात 0 ठेवला, दुसऱ्या याच्यात 4 ठेवले, ठीक आहे. मग मी दुसऱ्या वेळेस कसं डिस्ट्रीब्युशन केलं, एका याच्यात 1 ठेवला, तिथे 3 ठेवले, तिकडे 2 2 केलं, नंतर पुन्हा उलट पहिल्या याच्यात 3 ठेवले, दुसऱ्या याच्यात 1 ठेवला. अशा प्रकारे मी डिस्ट्रीब्युशन केले, किती वेळा, 5 वेळा. सो दिस टेबल शोज देयर आर द 5 डिफरंट डिस्ट्रीब्युशन ऑफ 0 4 1 3 2 2 3 1 4 0. Each compartment wise distribution arrangement of a particle is system is known as a microstate. म्हणजे काय, कंपार्टमेंट वाईज जर डिस्ट्रीब्युशन असेल, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ मायक्रोस्टेट. नेक्स्ट कन्सेप्ट येतो मिक्रोस्टेट. ॲज द पार्टिकल आर डिस्टिंग्विशेबल, each compartment distribution can be number of different arrangement as shown in the figure. Okay, आता पार्टिकल काय डिस्टिंग्विशेबल आहे, कंपार्टमेंट वाइज डिस्ट्रीब्युशन कॅन बी नंबर ऑफ डिफरंट अरेंजमेंट. आता कसं ते पहा, खाली एक टेबल दिलेला आहे, त्या टेबल वरून पाहता इथे काय सांगितलं, कंपार्टमेंट घेतले, ओके. आता इथे कंपार्टमेंट वाढवले, त्याच्यात पहा आता 0 4, ठीक आहे, एका कंपार्टमेंट मध्ये 0 ठेवले, दुसऱ्या याच्यात किती 4 टाकले, तर ते 4 जे लोक आहेत, कोणते 4 लोक, 4 मित्र असतील समजा ए बी सी डी, ठीक आहे. तर नंबर ऑफ मायक्रोस्टेट एम आय, नंबर ऑफ मायक्रोस्टेट 1 झालं, तिथे एकाच प्रकारे डिस्ट्रीब्युट. दुसरं 1 3, तिथे काय केलं, एका याच्यात एक एक पार्टिकल ठेवले आणि इकडे 3 आले पाहिजे, तिथे नंबर ऑफ मायक्रोस्टेट झाले 4. नंतर 2 2 च्या याच्यात पहा, इकडे 2 2 पार्टिकल इथे झाले, तुमचे नंबर ऑफ मायक्रोस्टेट मिक्रोस्टेट झाले 6. नंतरच्या कंडिशन मध्ये 4 1. सो दीज आर द मिक्रोस्टेट. तर लक्षात घ्या. नेक्स्ट इज दॅट, नंतर एक डेफिनेशन येते, दॅट इज प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, तर लेट अस कन्सिडर द टॉसिंग ऑफ कॉइन. द प्रोबॅबिलिटी ऑफ चान्स दॅट हेड or tail falling the upward is 1 by 2 or 50%. Thus, the probability of an event is defined as the ratio of number of favorable cases of an observing an event of total number of event. ओके, आता हे म्हणजे काय, सिंपल भाषेत म्हणजे काय, प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन. समजा एक कॉइन घेतला, तो जर तुम्ही टॉस केला तर काय होईल, हेड और टेल पडते, ठीक आहे. तर मग अर्धे चान्सेस हेडचे असतात आणि अर्धे चान्सेस असतात टेलचे. सो त्याच्यावरून दॅट इज कॉल्ड ॲज अ प्रोबॅबिलिटी. ओके, तर प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन ऑफ पार्टिकल आपल्याला इथे फाइंड आउट करायचं प्रत्येक वेळेस. सो त्याच्यामुळे पी इज इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. फेवरेबल आउटकम म्हणजे समजा तुम्हाला हेड पाहिजे असतील, तर इट इज हेड डिवायडेड बाय नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स, दॅट इज म्हणजे 50%. ओके, तर त्याचा फॉर्म्युला काय येतो, हे फॉर्म्युला लक्षात घ्या. फॉर्म्युला लक्षात येतो, पी इज इक्वल टू एन स्मॉल एन अपॉन कॅपिटल एन. ओके, द प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन दॅट इज डिफाईन ॲज डब्ल्यू. डब्ल्यू ने डिफाईन करतात ते. प्रोबॅबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन कशाने डिनोट करतात, डब्ल्यू ने. आता लक्षात घ्या, आपण पूर्ण 2 युनिट भर त्या डब्ल्यू म्हणजे काय लक्षात घ्यायचं, थर्मोडायनामिक probability of distribution. Thermodynamic probability of distribution. Okay, W depends on the following 2 factors. First is the prior probability distribution. Okay, and दूसरा है thermodynamic probability distribution.
Okay, the prior probability distribution. A prior means something which exists in some mind prior to independent of observation that we are going to made. Okay, then the different probability of distribution is that म्हणजे पुढचं जे आहे it is total number of microstate corresponding to given microstate is called as the thermodynamic probability or thermodynamic frequency. लक्षात घ्या, पहिलं काय आहे, the prior probability distribution. Prior means someone which exists in your mind pre to independent observation of the we can going to made. आणि दुसरं कोणतं आहे, thermodynamic probability distribution. A total number of microstate corresponding to given microstate is called as thermodynamic probability. आता ह्या ज्या डेफिनेशन्स आहे याच्यात काही जास्त आपल्याला पडायचं नाही, आपल्याला काय एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून सगळं पाहायचं आहे. तर त्यात कसं लक्षात घ्या, प्रॉबिलिटी ऑफ डिस्ट्रीब्युशन कशाने डिनोट करतात, पी ने. फॉर्म्युला काय, स्मॉल एन बाय कॅपिटल एन, म्हणजे काय, नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ पॉसिबल आउटकम्स. ओके, आलं सगळ्यांच्या लक्षात. ओके, नाव नेक्स्ट आहे व्हॉट इज मीन बाय आयसोलेटेड सिस्टीम. An isolated system which can define as the microscopic body or system of a particle which does not interact with other system so that total energy be remains constant. Okay, आता लक्षात घ्या, आयसोलेटेड सिस्टीम तुम्ही केमिस्ट्रीत पाहिलं असेल. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, समजा सराउंडिंग पासून एखादी सिस्टीम बिलकुल आयसोलेटेड केली आहे, वेगळी केलेली आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज अ आयसोलेटेड सिस्टीम. पण आता फिजिक्सच्या भाषेत कसं सांगायचं, तर द पार्टिकल विच डज नॉट इंटरॅक्ट विथ अदर सिस्टीम सो द टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे एखाद्या सिस्टीम मधून पार्टिकल्स बाहेर नाही आले तर काय त्यांची कुठंच इंटरॅक्शन होणार नाही. इंटरॅक्शन नाही झालं म्हणजे काय, त्यांची एनर्जी लॉस किंवा एनर्जी गेन होणार नाही. सो दॅट मीन्स देअर एनर्जी इज रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, अ पार्ट ऑफ आयसोलेटेड सिस्टीम विच आर व्हेरी compared with the whole system but still microscopic is called as a subsystem. Okay, subsystem is not isolated, it interacts various ways that the other of the system. Thus the state of subsystem will be vary with the time of complex matter. ओके, आता ह्या खालच्या लाईनशी आपल्याला काही घेणं नाही, फक्त आपल्याला लोकात काय ठेवायचं आहे की आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे काय, तर पार्टिकल विच डज नॉट इमिट इच अदर अँड टोटल एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट. हे दोन गोष्टी लक्षात ठेवा. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला जे पाहायचं आहे मेन, दॅट इज एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. आता एंट्रॉपी म्हणजे तुम्हाला माहित आहे काय, कशाने डिनोट करतात, एंट्रॉपी इज डिनोटेड बाय एस. Okay, entropy is related with the energy concept. Okay, energy of the system or heat of the system. So when an isolated system undergoes an irreversible process, there is a net increasing of entropy of the system. The spontaneous process such as the spontaneous expansion of an gas into an evacuated space, diffusion of one gas into the another, etc., all are the irreversible process. Hence in irreversible process there are the net increasing of entropy and increasing of randomness. There should be a relation between the entropy of a given state or probability of the state. Okay, so when the isolated system undergoes irreversible process, irreversible म्हणजे काय, परत न होणार आहे, म्हणजे कसं प्रॉडक्ट टू रिएक्टंट होत असेल पण रिएक्टंट टू प्रॉडक्ट होत नसेल, सो दॅट इज म्हणजे जी उलटी जी रिएक्शन आहे होत नसेल, दॅट इज इरिव्हर्सिबल रिएक्शन. ओके, आता तिथे नेट इंक्रीजिंग एंट्रॉपी ऑफ द सिस्टीम होते. ह्या काही गोष्टी आहेत. आता उदाहरण दिलेलं आहे त्याच्यात तुम्हाला डिफ्युजन ऑफ गॅस. तुम्हाला माहिती आहे गॅस एकदा डिफ्यूज झाल्यानंतर पुन्हा एकत्र करणं कठीण आहे. सो दिस एक्झाम्पल ऑफ द म्हणजे एंट्रॉपीचं एक्झाम्पल आहे किंवा एक प्रकारे इरिव्हर्सिबल प्रोसेसचं. ठीक आहे, आता याच्यावर सर्वात महत्वाचं एक डेरिव्हेशन आहे. जर थेअरीचा पेपर असताना पूर्ण तर तुम्हाला हे डेरिव्हेशन हमखास भेटलं असतं परीक्षेमध्ये. ठीक आहे, तर काय आहे पहा, बोल्ट्झमन रिलेशन बिटवीन द एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. एंट्रॉपी कशाने डिनोट करतो, एस ने. कशाने, एस ने. प्रोबॅबिलिटी डब्ल्यू ने. ओके, आता ह्या दोघांचं आपल्याला रिलेशन फाइंड आउट करायचं आहे. दॅट इज फेमस रिलेशन, दॅट इज कॉल्ड बोल्ट्झमन रिलेशन बिटवीन द एंट्रॉपी अँड प्रोबॅबिलिटी. The Boltzmann assumed that entropy of S of the physical system in the definite state in function of maximum probability W of that state. Okay, so that means S is a function of W. काय म्हणतोय मी, S is a function of W. Okay, so S is a function of W. S is a function of W. Suppose so S is nothing but the entropy, W is the thermodynamic probability. So S equal to F of W. Suppose S1 and S2
are the entropies of W1 and W2 are the probabilities of two independent system. म्हणजे दोन वेगवेगळ्या आपण सिस्टीम घेतल्या, त्याचे एक S1 आणि दुसरी S2. ओके, त्याच्या एंट्रॉपी झाल्या. ओके, त्याच्या प्रोबॅबिलिटी आहे W1 W2. तर पहा वरच्या इक्वेशन प्रमाणे आपण लिहू ते काय होईल मग S1 equals to FW1, S2 is equal to FW. If the two systems are combined and the entropy S of the resulting system will be sum of the entropy of two systems separated, and thermodynamic probability will be product of the probability of the two system. आता याचं असं सांगणं आहे की जर सिस्टीम आपण कंबाईन केल्या म्हणजे काय होईल, त्यांची एंट्रॉपी काय होऊन जाईल, वाढेल. तर वाढेल तर कशी होईल ती, ऍडिक्टिव्ह म्हणजे ऍडिशन होईल तिथे, दॅट S is equal to S1 plus S2. Okay, but in case of probability it follows the product rule. Okay, it product follows the product rule. म्हणजे product rule म्हणजे काय, तिथे दिसतोय तुम्हाला W is equal to W1 into W2. Okay, so from equation 1 म्हणजे कोणतं वरचं S is equal to FW, from equation 2 S1 is equal to FW1, S2 is equal to FW2, equation 3 and equation 4 म्हणजे खालचं, that is S is equal to S1 S2 W, we can get. Okay, काय गेट आपल्याला, तर F of W is equal to F of W1 plus F of W2. इथे मी काय केलं, S च्या ऐवजी W च्या फॉर्मॅट मध्ये लिहिलं ते, ठीक आहे. आणि F of W म्हणजे काय होते, प्रॉडक्ट रूल यूज करावा लागेल W चा. सो F of W1 into W2. सो F of W1 plus F of W इक्वेशन वी गेट, दॅट इज 6B. ओके, 6B इक्वेशन दिसतं सगळ्यांनी लक्षात ठेवा. नाउ डिफरेंशिएट इक्वेशन 6A विथ रिस्पेक्ट टू W1. काय म्हटलं मी, differentiate equation 6A वरचं इक्वेशन with respect to W1 keeping W2 constant. तर काय होईल आपलं, F of D of FW upon DW into DW upon DW1 equals to F of W1 into W1. ओके, लक्षात घ्या, ह्या WW मध्ये कन्फ्युजन नका हो. ओके, पहा बरोबर घ्या, डिफरन्शिएट घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू W1 keeping W2 constant, म्हणजे W2 ची टर्म कुठेच येणार नाही, लक्षात घ्यायचं. ओके, सो F of W upon DW, DW upon DW1 equals to F of W1 into upon DW. ठीक है, but DW upon DW upon DW1 equals to W2. Okay, तर मग आपण तिथे पुट केलं, we can get the W2 into D of W upon W equals to D of W1 upon W1. Okay, so multiplied by W1. आता multiplied by W1 केलं तर काय होऊन जाईल, त्या टर्मच्या समोर W1 येऊन जाईल आणि इकडच्या साईडला सुद्धा W1 आला, इक्वेशन 7. ओके, आता तुम्ही वरती लिहिलेला आपण D1 into D2 काय होतो, W. D1 into D2 म्हणजे काय, D नाही सॉरी, W1 into W2 म्हणजे काय होते, टोटल W. सो तिथे आपण W1 W पुट केला, D of W upon DW equals to D1 D of W1 DW1. Okay, now differentiate equation 6 with respect to W2 keeping W1 constant and proceeding similarly. म्हणजे वरच्या सारखं पूर्ण करायचं आहे, डिफरन्शिएट फक्त काय करायचं आहे, W2 ने डिफरन्शिएट करायचं आहे आणि W1 कॉन्स्टंट. तर वरच्या सारखं इक्वेशन आपल्याला भेटेल, फक्त इथं काय येईल, W1 च्या जागी W2 टर्म येऊन जाईल. ठीक आहे, पहा आले आहे की तिथे, पहा इक्वेशन 8 मध्ये, सिन्स लेफ्ट हँड साइड ऑफ इक्वेशन 7 and 8 आर सेम. पाहून घ्या, दिसलंय, हे इक्वेशन 7 ची आणि इक्वेशन 8 ची लेफ्ट हँड साइड सारखी आहे. सो मीन्स दॅट the term is constant and the value of system is constant. Okay, this constant is called as the Boltzmann constant. हा जो constant आहे ना, W D of FW upon DW, हा that term जो आहे ना, it is constant and that constant is called as the Boltzmann constant. So this can be written as W into D of W upon W equals to K. Okay, so separating the variables, सेपरेट केले व्हेरिएबल्स, हा W तिकडे घेऊन गेले तुम्ही, तो काय राहिले इथे फक्त D of FW equals to K into DW upon W. ओके, इंटिग्रेशन, सो इंटिग्रेशन केलं तर काय असतं, तुमचा डेरिव्हेटिव्ह निघून जातो, इंटिग्रेशन केल्यावर डेरिव्हेटिव्ह निघून जातो. सो काय आला, इंटिग्रेशन केल्याबरोबर F of W इक्वल टू K log of W plus C, K log of W plus C. C आलाय म्हणजे काय, इट इज अ कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आलं लक्षात, कारण की ते फायनाइट इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे, फायनाइट असेल त्याच्यामुळे सी येणारच आहे तिथे, लक्षात घ्या. सो काय आलंय तुमचं इंटिग्रेशन, F of W is equal to K log of W plus C. Then next, the equation was first derived by Boltzmann, but the left of the constant C undetermined. The Planck's later interpret W as the maximum number of ways in which the most probable distribution of energy among the particle of an isolated system in the equilibrium can be achieved by the assume the C is equal to 0. Okay,
आता म्हणजे यांनी काय केलं, सरळ सरळ सी झिरो कन्सिडर केलं, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन झिरो कन्सिडर केलं. तर काय भेटेल आपल्याला, दस डिस्ट्रीब्युशन विथ सी इक्वल्स टू झिरो, वी गेट डी इक्वल्स टू डब्ल्यू मॅक्स. ओके, डी इक्वल्स टू सॉरी डब्ल्यू इक्वल्स टू डब्ल्यू मॅक्स. तर वरचं इक्वेशन काय होतं पाहून घ्या एकदा. वरचं इक्वेशन काय होतं, शेवटचं आपण सोडलेलं इक्वेशन 9 हे इथे गेलेलं आहे, सॉरी याच्यात गेलं ते आहे एस इज इक्वल टू के लॉग ऑफ डब्ल्यू प्लस सी. एस लक्षात घ्या, एस इक्वल्स टू के इथे आहे ते एस इक्वल्स टू के लॉग ऑफ डब्ल्यू प्लस सी. आता काय केलं त्यात आपण, सी काय केलं, झिरो पुट केलं, आणि झिरो पुट केल्याबरोबर तुमची थर्मोडायनामिक प्रॉबिलिटी काय असते, मॅक्सिमम होऊन जाते. सो दॅट्स वाय डब्ल्यूच्या जागी आपण डब्ल्यू मॅक्स पुट करणार आहे. सो इक्वेशन काय आलं तुमचं, एस इक्वल्स टू के लॉग ऑफ डब्ल्यू मॅक्स. काय आलं इक्वेशन, एस इक्वल्स टू के लॉग ऑफ डब्ल्यू मॅक्स. आता हे झालं तुमचं एंट्रॉपीचं रिलेशन कशासोबत, थर्मोडायनामिक प्रॉपर्टी. आणि महत्वाचं आहे, यालाच काय म्हणतात, बोल्ट्झमन्स लॉ. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलो, एंट्रॉपीचं रिलेशन पाहिलं, काय डेफिनेशन्स पाहिल्या, आणि याच्यानंतर मी गुगल फॉर्म मध्ये तुमची प्रेझेंटी शेअर करेल, तर तुम्ही प्रेझेंटी मार्क करा. ओके, नेक्स्ट तुम्हाला मी ह्या 2 युनिटवरच्या एमसीक्यूज देईल, त्या तुम्ही पाहायच्या, त्यातनं तुम्हाला काही प्रश्न भेटू शकतात एमसीक्यूच्या दृष्टिकोनातून, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.